नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच. विमानतळाजवळील नामांकित पबवर पहाटे धाड. आतील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले. सर्वत्र एकच चर्चा. पुण्यातील विमानतळ परिसरातील द हाऊस कम्युन या सुप्रसिद्ध पबवर रविवारी पहाटे 3 वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अचानक मोठी कारवाई केली आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने पब, बार आणि क्लब सुरू ठेवण्यासाठी रात्री 1:30 वाजेपर्यंतची अंतिम वेळ निश्चित केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला विमाननगर भागातील या पबमध्ये प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. याच माहितीची शहानिशा करण्यासाठी रविवारी भल्या पहाटे पोलिसांनी या पबवर धाड मारली. पोलीस जेव्हा पबच्या आत शिरले तेव्हा आतले दृश्य अत्यंत धक्कादायक होतं. डीजेच्या दणदणाटावर आणि कर्णकर्कश संगीताच्या तालावर डान्स फ्लोअरवर तब्बल 60 ते 70 तरुण तरुणी बेभान होऊन नाचत होते. वेळेचे कसलेही भान न ठेवता सुरू असलेल्या या पार्टीतील संगीताचा आवाज पोलिसांनी तातडीने बंद पाडला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व तरुण तरुणींना प्राथमिक चौकशीसाठी लागलीच ताब्यात घेतले. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून वेळेच्या मर्यादेचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी पब चालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील नाईट लाईफ आणि पब संस्कृतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री 1:30 वाजेची स्पष्ट मुदत प्रशासनाने आखून दिलेली असतानाही तब्बल 1.5 तास उलटून गेल्यानंतरही हा पब एवढ्या निर्धास्तपणे कसा आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे. पोलिसांकडून अधिक तपासणी सुरू आहे.